मैत्रिणींनो, आज शिलाई क्लासचा तिसरा दिवस. आपण पहिल्या दिवशी पाहिले मेजरमेंट, दुसऱ्या दिवशी पाहिले 28 इंच कटोरी. हे बघा 28 इंच कटोरीचा हा पूर्ण पॅटर्न आहे. आणि आज बघणार आहोत आपण 30 इंचाचं कटोरीचं ब्लाऊज कटिंग. तर तुम्हाला क्लास कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. आणि मी काय शिकवते ते समजतंय का? प्रत्येक ठिकाणी कमेंट केली काय तुम्हाला समजतंय, काय तुम्हाला शिकायचं आहे, तर माझ्या पण लक्षात येईल. नक्की आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. आणि आता बघूया आपण 30 साईजची पेपर कटिंग. आणि ज्यांना कोणाला पॅटर्न हवेत त्यांनी मी नंबर देते, त्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. ऑनलाईन क्लासेससाठी पेपर कटिंग पाहिली होती. त्यामध्ये ही कटोरी, ती क्रॉसपट्टी कटोरी आणि ही बाही आहे, हे साईड पीस आहे आणि खालची भाग आहे. ज्यांना कोणाला कटिंग हवे असतील पॅटर्न रेडीमेड त्यांनी मेसेज करा. माझ्याकडे पॅटर्न आहेत सेलिंगसाठी. आणि ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लासेस करायचे असतील त्यांच्यासाठी पण आहे. तर ठीक आहे, इथपर्यंत झालं. आज आपण बघणार आहोत 30 इंचाचं म्हणजे 30 साईजचं कटोरी ब्लाऊज कटिंग. तर यामध्ये बघा उंची आहे 13, छातीचा भाग 30 आहे, त्याचा चौथा भाग 7.5 होतो, कंबर आहे 36 ते 26, त्याचा चौथा भाग होतो 6.5. शोल्डर 5 इंच घेतली. शोल्डर 5 इंच का घेतली आपण? मागचा गळा 9.5चा म्हणजे 10चा जवळजवळ मोठा गळा आहे म्हणून, नाहीतर मग तशी शोल्डर 5.5ची असते. आणि बाही उंची आहे 5ची, बाही राऊंड आहे 5, पुढचा गळा 5.5, मागचा गळा 9.5. तर त्यासाठी हा डबल फोल्ड कार्डशीट पेपर घेतला मी. हा बरोबर डबल फोल्ड करून घ्यायचा. आता आपण माप टाकून घेऊ या ठिकाणी. आता पहिलं माप टाकायचं आपल्याला उंचीचं. या ठिकाणी आपण हा पेपर इथंच ठेवू. तर उंची आहे आपली 13 इंच, त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आपल्याला 14 इंच. परफेक्ट लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल म्हणजे. आता ही उंची आपली 13 इंच, त्यामध्ये 1 इंच ॲड केल्यावर किती होतं? 14 इंच. दिसतंय का बघा तुम्हाला? 14 इंच. आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं, हे 14 इंच घेतलं ना आपण, 14 इंच घेतलं आपण. आणि समोरच्या भागासाठी 15 इंच 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं, म्हणजे समोरच्या भागात 2 इंच ॲड करायचं. का तर आपण क्रॉसपट्टी जोडणार आहे. क्रॉसपट्टीला दोन्ही बाजूने अर्धा इंच जातं आणि मग ब्लाऊज त्या ठिकाणी कमी पडतो. आता या ठिकाणी एक आपण लाईन मारून घेऊ. या ठिकाणी आपण लाईन मारून घेतली. आता आपल्याला शोल्डर टाकायचे. शोल्डर किती टाकणार आपण? तर याचे फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितलेले. तर मी याचे शोल्डर लिहून घेतलेलं आहे. मी याचं शोल्डर 5 इंच टाकणार आहे. आणि तसं तुम्हाला सांगते मी. शोल्डर 30 साईजमध्ये 5 इंच आहे. या ठिकाणी बघा दिसतंय का तुम्हाला? आर्महोल 5.5 इंच आणि गळारुंदी 2 इंच जे आहे ते शोल्डर टाकायचं आपल्याला. आणि जर गळा आपला जास्त मोठा होत गेला तर कमी कमी करत चालायचं शोल्डर. तर त्याचा एक आपण स्पेशल व्हिडिओ घेऊ. या ठिकाणी आपण शोल्डर टाकलं 5 इंच, या ठिकाणी पण आपण 5 इंच टाकून घेऊ, म्हणजे आपली कन्फ्युजन होत नाही आपल्याला हे करताना. आता या ठिकाणी मी चार्ट टीप ठेवते. आता या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे? आर्महोल 30 साईजमध्ये आपण 5.5 इंचाचा आर्महोल घेतो. तर या ठिकाणी आपण 5.5 इंचावर बरोबर मार्किंग करून घेऊ. ही झाली आपली 5.5 इंचावर बरोबर मार्किंग. आता आपण या ठिकाणी हे लाईन ओढून घेऊ. आता ही लाईन ओढली आपण. आता ही लाईन बरोबर आपण या ठिकाणी सरळ जोडून घेऊ. आता हा बॉक्स तयार झाला आपला आर्महोलचा. या ठिकाणी आता आपल्याला गळारुंदी टाकायची. आपण गळारुंदी 2 इंचच टाकणार आहोत. आणि समोरचा गळा आपला आहे 5.5 इंच म्हणजे 5.5 इंच या ठिकाणीच येतो. आणि या ठिकाणी आता समोरची ब्लाऊजची गळारुंदी आपण 2.5 इंच टाकूया, कारण कसं होतं मग समोरचा गळा निमुळता बसतो. या ठिकाणी आता हा बॉक्स तयार झाला. आता याला 1 इंचावर एक मार्किंग करायची. आणि या ठिकाणी आपण हा तुम्हाला मी सांगितलं, तुम्हाला जर शेप जमत नसतील तर या ठिकाणी समजा तुमच्याकडं शेपर जर असेल तर ठीक आहे, नाहीतर आपल्याकडे बांगडी वगैरे असतीच आहे हातातली, त्याने असं व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा. बरोबर ठेवून घ्यायचं देऊन. या ठिकाणी बघा आता म्हणजे राऊंड शेप येतो एकदम. आता या ठिकाणी काय करायचं, 1 इंच आपल्याला बाहेर यायचं. तो कशासाठी यायचं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आपला समोर घोळ पडू नये म्हणून. आणि या ठिकाणी थोडंसं केक आपण 1 इंच क्रॉसमध्ये जाणार आहोत या ठिकाणी, कारण आपलं शोल्डर उतरतं असतं निमुळतं. आता ठीक आहे इथपर्यंत. आता 30 इंच आपली चेस्ट आहे आणि त्याचा चौथा भाग 7.5 इंच येतो. त्यामुळे या ठिकाणी आपण 7.5 इंचावर मार्किंग करणार आहोत. आपण बोटनेकचे वगैरे पण ब्लाऊज घेणार आहोत आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तर आपल्या याच्यावर कंटिन्यू राहा. आणि आता कंबर किती आहे ब्लाऊजची?
26 इंच, त्याचा चौथा भाग किती होतो 6.5 इंच. या ठिकाणी 6.5 इंच टाकून घ्यायचं आणि 2 इंच शिलाई मार्जिन. शिलाई मार्जिन तुमच्या इच्छेनुसार तुम्ही टाकू शकता किती टाकायचं ते. अगोदर एकदा आपण स्ट्रक्चर उभा करून घेऊ. ब्लाऊजचा बेस या आता इथपर्यंत झाला, आपलं ब्लाऊज तयार झालं, इथपर्यंत स्ट्रक्चर तयार झालं. आता आपल्याला काय करायची, याची क्रॉसपट्टी काढायची. तर ब्लाऊजची उंची खूप होते असं नाही आहे, आपण या ठिकाणी 3 इंचाची क्रॉसपट्टी घ्यायची. 3.5 इंचाची 3.5 इंचाची क्रॉसपट्टी घ्यायची. कस्टमरची बॉडी पाहून घ्यायची आणि या ठिकाणी 3 इंच घ्यायचं. या ठिकाणी 3.5 घेतलं की या ठिकाणी 2.5 इंचाने कमी घ्यायचं. आता एकदा ही आपण 3 इंचाची लाईन आखून घेऊ. आता ही झाली 3 इंचाची लाईन आपली. आणि त्यानंतर काय करायचं, 1/2 इंच आपली म्हणजे 1.5 इंच या ठिकाणी असं मार्किंग करायचं आणि या ठिकाणाहून असा गोल शेप द्यायचा. असं थोडंसं गोल द्यायचं म्हणजे आपल्याला समोरून कटोरी बसताना पण छान वाटते. आता या ठिकाणी आपण अंडरबस्टचं पण माप टाकलेलं असतं, तर या ठिकाणी किती ज्या लेडीजचं अंडरबस्टचं माप घेता येईल त्यांचं घ्यायचं, नाहीतर मग या ठिकाणी आपण 12 इंचावर घेतलेलं आहे. त्यानंतर काय करायचं, आपल्याला आता या ठिकाणाहून 1 इंचावर मार्किंग करायची. आता याची कटोरी किती घ्यायची साईजप्रमाणे, तर यामध्ये बघूया आपण. 30 साईजमध्ये 5 इंचाची कटोरी असते. प्रत्येक साईजची कटोरीचा चार्ट ठेवा. या ठिकाणी 5 इंचाची कटोरी घ्यायची आपल्याला. या ठिकाणी 5 इंच टाकलं, या ठिकाणी पण 5 इंच टाकायचं. आता काय करायचं, ही लाईन या लाईनला जोडून घ्यायची आणि ही 1 इंच जो आपण ठेवलेला आहे त्याला ही लाईन जोडून घ्यायची. ही झाली आपली कटोरी. आणि त्यानंतर आपले हे मार्किंग राहिले, आपल्याला क्रॉस द्यायचा. आता ह्या क्रॉसचा पण फॉर्म्युला आहे. आता आपलं किती 30चं आहे ना, यामध्ये येतं. तर फ्रंट पहिला समोरचा टक्स आपला क्रॉस कितीवर येणार आहे 0.50 आणि मागचा किती येणार आहे 0.75. आता या ठिकाणाहून आपण घेऊ 0.50 म्हणजे हा झाला समोरचा आणि 0.75 म्हणजे हा इथून घ्यायचा आपल्याला 0.75 म्हणजे हा झाला मागच्या बाजूचा. आता याला आपण सेप देऊन देऊ. हा जो आपला फिटिंगची लाईन आहे तिथपासूनच सेप द्यायचा. थोडंसं आत बाहेर झालं तरी चालतं पण परफेक्ट पद्धतीने द्यायचा. आणि हा झाला आपला बाहेरचा द्यायचा आपल्याला. आणि नंतर शिलाई ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस हा सेप व्यवस्थित कट करून घ्यायचा शिलाईमध्ये. आता हे झाले आपले आर्महोल ड्रॉईंग. आता यामध्ये काय करायचं, आपल्याला कटोरीचा सेप द्यायचा. आता हा राऊंड सेप द्यायचा आपल्याला व्यवस्थित असा. आणि मी जे चार्ट दिला आहे समजा कटोरीचा वगैरे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, नाहीतर मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये टाकेल. तर त्यामध्ये कसं आपल्याला असं वाटतं की कटोरी छोटी वगैरे पडते का, पण नाही, ती एकदम व्यवस्थित येते. तर इथपर्यंत कटोरी आपली पूर्ण झाली. आता याची कटिंग करून घेते मी. आता कटोरी कशी वाढवायची तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मागचा व्हिडिओ तुम्ही त्यासाठी पाहू शकता. आणि मेजरमेंट कसे घ्यायचे ते पण सांगितलं आहे. कस्टमरची जशी चेस्ट असेल त्या पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवून कमी जास्त करू शकता. आणि हा सेप देताना हा थोडासा कसा कट करताना असं या पद्धतीने तिरका कट करायचा. कधी पण कुठल्याही मापाचं ब्लाऊज कट करताना हे छोटे छोटे टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत या टेलरच्या. आणि तुम्ही ऑनलाईन क्लासेस जर लावले तर मी तुम्हाला प्रत्येक टिप सांगेल. आणि तरी पण मी यामध्ये पण सांगायचा प्रयत्न करते, पण ऑनलाईन क्लासेसमध्ये कसं लाईव्ह असतं ना समोरासमोर, मग मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगू शकते. तर आता समोरचा गळा झाला. आता ही एक लाईन आखून घेऊ आपण. 1 इंच आपल्याला कमी करायचं आहे ना, ही लाईन आखून घ्यायची. या ठिकाणी एक नॉच द्यायचा. आता ही पूर्ण कटिंग करून घेते आणि तुम्हाला दाखवते मी. इथपर्यंत बघा. आता हा झाला बॅक साईडचा भाग. ही झाली आपली क्रॉसपट्टी. त्यानंतर ही कटोरी आता ही वाढवणार आहे मी. हा झाला साईडचा पॅच. आणि बाही वगैरे सर्व कटिंग मी कशी करायची मागचा व्हिडिओ डिटेलमध्ये पहा. त्यामध्ये तुम्हाला बाही कशी कट करायची, बाहीचं माप कसं करायचं ते त्यामध्ये मी सांगितलेलं आहे. अंगावर मेजर कसं घ्यायचं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता फक्त मी तुम्हाला काय सांगणार आहे, या ठिकाणी आपल्याला शोल्डरचा हा जो सेंटर असतो त्या सेंटरलाच आपल्याला फक्त टक्स घ्यायचा असतो पाठीचा. तर हा किती घ्यायचा असतो, हा आपला आर्महोल असतो का. आपण जर या ठिकाणी हा टक्स कमी घेतला तर या ठिकाणी घूळ पडतो, म्हणून हा टक्स थोडासा का उंच घ्यायचा असतो आपल्याला. आणि अर्धा इंचाचा बरोबर दोन्ही बाजूने हा टक्स घ्यायचा असतो आपल्याला.
या पद्धतीने. आता ही पूर्ण कटिंग झाली. मी याची परफेक्ट माप पण सांगितले तुम्हाला, कशाला किती साईजला काय लागेल म्हणून. तरी पण कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.